राज्याचे उपमुख्यमंत्री असलेल्या अजित पवारांच्या सध्या बारामती लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी खडकवासला मतदारसंघात सुरू असलेल्या कोपरा सभा आणि सोसायटी बैठकांवर आमदार रोहित पवार यांनी शरसंधान केले। वारजेमध्ये आज ते मतदारांच्या गाठीभेटी घेण्यासाठी आले असताना चेकमेट टाइमशी बोलले। या व्हिडिओचे सहप्रायोजक आहेत सोहम डेव्हलपर्स, वी बिल्ड फॉर फ्युचर, शितोळे क्रिस्टल, शितोळे हाइट्स आणि शितोळे पार्क असे 1 ते 3 बेडरूम्सचे वारजे कर्वेनगर भागातील स्मार्ट होम्स, जिथे तुमचे भविष्य होईल सुरक्षित। अंजनी लॉन्स मंगल कार्यालय, कोंडवे धावडे, पुणे। पार्किंग, जेवणाचा स्वतंत्र हॉल आणि वधूवरांच्या सुसज्ज खोल्यांसह बजेटमध्ये असलेले एकमेव खात्रीशीर मंगल कार्यालय। नाही, मी तर साधा आमदार आणि कार्यकर्ते, त्यामुळे मी जे प्रत्येक इलेक्शनला करतो तेच करत आलेलो आहे। त्यांच्या इलेक्शनसाठी सुद्धा आम्ही असंच गावोगावी तिथं फिरायचो, लोकांना भेटायचो, चर्चा करायचो। पण शेवटी तुम्ही जेव्हा उपमुख्यमंत्री असता आणि तुमच्या पार्टीचे 4 उमेदवार जेव्हा उभे असतात आणि तुमच्या पार्टीने ज्या लोकांना सपोर्ट केले असे 48 उमेदवार उभे असतात, एवढा मोठा नेता असून एकाच मतदारसंघामध्ये तो नेता जर अडकत असेल तर 2 कारणं। भाजपला हेच पाहिजे होतं की दादा लोकल नेता व्हावं, आणि 2 लोकांनीच हे इलेक्शन ताब्यात घेतल्यामुळे कितीही फिरलं तरी काहीच होणार नाही अशी परिस्थिती आज दिसते।